नमस्कार। आज आपण अगदी कमी साहित्यात झटपट होणारा अतिशय स्वादिष्ट असा कोलंबी मसाला बनवतोय। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे पहा, ही मी पाव किलो कोलंबी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून तिच्या साली काढून घेतलेल्या आहेत। काही कोलंबीची वरची डोकी अशी मी ठेवलेली आहेत, त्यामुळे काय होतं, एक मसाल्याला किंवा कालवण आपण जे करू त्याला छान अशी चव येते। तर सुरुवातीला इथे 2 मोठे टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे। तेल छान तापलं की त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे। तर कांदा सुरुवातीला व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यानंतर एक टोमॅटो सुद्धा यामध्येच घातलेला आहे। तर कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता यामध्ये थोडंसं मी मीठ घालणार आहे, त्यामुळे काय होतं, टोमॅटो छान असा मऊ होईल। तर कांदा टोमॅटो असं व्यवस्थित 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवर परतून घेतल्यानंतर 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। तर ती सुद्धा आपल्याला तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता यामध्ये घालायची आहे पाव टीस्पून हळद आणि 2 चमचे मी इथे घरगुती वापरातला आपला मालवणी मसाला घालत आहे। तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता। तर हे पहा, इथे मसाला छान असा कांदा टोमॅटोमध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बटाटा त्याच्या साली काढून घेतलेले आहेत आणि पहा, त्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत, अगदी पातळ असे। बटाटा घातल्याने ह्या कोलंबी मसाल्याला अगदी अप्रतिम अशी चव येते। तुम्हाला जर बटाटा नसेल घालायचा तर नाही घातला तरी सुद्धा चालू शकेल। तर आता सगळ्यात शेवटी आता ही आपली स्वच्छ केलेली कोलंबी यामध्ये घालायची आहे। हे पहा, काही कोलंबीची मी वरची डोकी आहेत ती काढून टाकलेली आहेत आणि काहींची ठेवलेली आहेत, पण स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहेत। तर आपली कोलंबी परतून झाली। मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण वाटून घेतलं होतं, त्यामुळे त्यामध्येच थोडंसं पाणी घेऊन अगदी 2 चमचे इतकं यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता परत एकदा थोडंसं मीठ घालायचं। आपण सुरुवातीला सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घालताना थोडं कमी मीठ घालायचं आहे। तर आता व्यवस्थित सगळे मसाले कोलंबी परतून झाल्यानंतर झाकण ठेवलेलं आहे आणि त्यावर हे पहा असं पाणी ठेवलेलं आहे। आता वाफेवर 10 मिनिटांसाठी मध्यम आचेवर आपल्याला ही कोलंबी बटाटा शिजवून घ्यायची आहे। तर 10 मिनिटं झालेली आहेत। हे पहा, छान असं मी झाकण काढलेलं आहे, मस्त अशी वाफ आलेली आहे आणि चमच्याने एकदा हलवून बघते। मस्त असा व्यवस्थित बटाटा आपला हा शिजलेला आहे। बटाट्याचे अगदी पातळ काप केले होते, त्यामुळे अगदी 10 मिनिटातच बटाटा व्यवस्थित शिजतो। तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये साधारण 2 चमचे इतका चिंचेचा कोळ घातलेला आहे मी। चिंच नसेल घालायची तर त्याऐवजी तुम्ही कोकमसुद्धा घालू शकता। सगळ्यात शेवटी चिंचेचा कोळ घालायचा आहे आपल्याला। आता परत एकदा 5 मिनिटांसाठी झाकण ठेवते आणि हे पहा, 5 मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे। मस्त असा रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि आपला हा कोलंबी बटाटा तयार झालेला आहे। वरून अगदी छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे। तर मस्त असा आपला अगदी कमी साहित्यात झटपट होणारा कोलंबी बटाटा मसाला तयार झालेला आहे। हा तुम्ही भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत तर खूप अप्रतिम लागतो। तर नक्की अशा प्रकारे करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।